श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत करतोय. आणि आपल्याला जशी की माहीत आहे की 2024 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती 2025 या नवीन वर्षाची. तर नवीन वर्ष म्हटलं की नवीन संकल्प, नवीन कॅलेंडर पाहण्याची आपल्याला एक उत्सुकता असते आणि अरुणोदय कॅलेंडर आपल्या हातात आलेले आहे. तर या अरुणोदय कॅलेंडरमधील जून महिन्यातील सर्व सणवारांची व्यवस्थितरित्या माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. मागील 5ही महिन्यांचे व्हिडिओज चॅनलवर टाकून झालेले आहेत. जर आपण ते पाहिले नसतील तर सर्वप्रथम ते पाहून घ्यावेत. आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त जून महिन्यातील सणवार व्रतवैकल्यांविषयीची माहिती सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सर्वांना या 2025 नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्यासाठी सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर जून 2025 या महिन्याची सुरुवात होत आहे 1 जून रविवारपासून. आणि आपण या पाहू शकता या दिवशी आहे जागतिक दुग्ध दिन. हो, चांगदेव महाराजांची यात्रा देखील पुणतांबे येथे असणार आहे. त्यानंतर 2 तारखेला भद्रा प्रारंभ होत आहे. त्यानंतर भद्राची जी समाप्ती आहे ती 3 तारखेला मंगळवारच्या दिवशी 9:10 होणार आहे. शुक्ला देवीचे पूजन देखील या दिवशी होणार आहे. त्यानंतर पाहू शकताय आपण 4 जूनला गुरुवारच्या दिवशी, बुधवारच्या दिवशी आहे महेश नवमी. 5 तारखेला जागतिक पर्यावरण दिन देखील गुरुवारच्या दिवशी साजरा केला जाईल. 6 जूनला जून महिन्यातील पहिली एकादशी असणार आहे निर्जला स्मार्त एकादशी, जी शुक्रवारी आलेली आहे. या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यानंतर 7 तारखेला आहे निर्जला भागवत एकादशी, द्वादशी वृद्धी हिला म्हणतात. बकरी ईद देखील या दिवशी साजरी केली जाणार आहे 7 जूनला शनिवारच्या दिवशी. त्यानंतर 8 तारखेला पाहू शकता आपण मृगशिरा पाऊस प्रारंभ सकाळी 7:17 होणार आहे. जागतिक महासागर दिन देखील या दिवशी साजरा केला जाईल. 9 तारखेला आहे शिवराज्याभिषेक दिन तिथीप्रमाणे, जो सोमवारी साजरा केला जाईल. त्यानंतर 10 तारखेला व्रतनी पौर्णिमा असणार आहे. तिचा प्रारंभ सकाळी 11:35 होणार आहे. आणि या दिवशीच आहे जून महिन्यातील सर्वात मोठा एक सण वटपौर्णिमा. या दिवशी आहे जागतिक दृष्टीदान दिन. मंगळवारच्या दिवशीच्या या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. 11 तारखेला पौर्णिमेची समाप्ती होणार असून 12 तारखेला आहे कर्नाटकी बेंदूर. हो, कर्नाटकमध्ये आपण महाराष्ट्रातील लोक ज्याला पोळा म्हणतात तो कर्नाटकी बेंदूर, कर्नाटकमध्ये त्याला बेंदूर म्हणतात. तो कर्नाटकमध्ये 12 तारखेला गुरुवारच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. त्यानंतर आपण पाहू शकताय 14 तारखेला आहे शनिवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी. चंद्रोदय जो आहे तो जवळपास 10 वाजताच्या जवळपास असणार आहे. 15 तारखेला जागतिक फादर्स डे असणार आहे. आणि मिथुन संक्रांती पुण्यकाल देखील असणार आहे सकाळी 6:44 पासून दुपारी 12:39 16 जूनला सोमवारी पंचक प्रारंभ होत आहे. तुळजाभवानी मंदिर येथे वर्धापन दिन देखील असणार आहे. कळस तालुका इंदापूर श्री सद्गुरू भवनागिरी महाराजांची पुण्यतिथी देखील या दिवशी असणार आहे सोमवारच्या दिवशी. 17 तारखेला आहे राजमाता जिजाऊ यांचा पुण्यदिन, जो मंगळवारी साजरा केला जाईल. 18 जूनला आपण पाहू शकता राणी लक्ष्मीबाई पुण्यदिन आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देखील होणार आहे देहू येथून बुधवारच्या दिवशी. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी प्रस्थान आहे ते आळंदी येथून गांधीवाडा येथून गुरुवारच्या दिवशी प्रस्थान होणार आहे. 20 जूनला शुक्रवारच्या दिवशी पंचक समाप्ती आहे. 21 तारखेला जून महिन्यातील दुसरी एकादशी आहे योगिनी स्मार्त एकादशी, जी शनिवारी आलेली आहे. या दिवशी जागतिक योग दिन देखील असणार आहे. गबाड सायंकाळी असणार आहे. त्यानंतर 22 तारखेला योगिनी भागवत एकादशी असणार आहे. 23 तारखेला आपण पाहू शकता जी महिन्यातली शिवरात्री असते महाशिवरात्री, ती 23 तारखेला सोमवारी आलेली असून 24 तारखेला अमावस्येचा प्रारंभ होणार आहे सायंकाळी 7 वाजता, जिची समाप्ती 25 तारखेला बुधवारी सायंकाळी 4:01 होणार आहे. त्यानंतर 26 तारखेला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिन देखील असणार आहे गुरुवारच्या दिवशी. 27 तारखेला सुवर्णप्राशन प्रारंभ असून जगन्नाथपुरी रथयात्रा असणार आहे 27 तारखेला शुक्रवारच्या दिवशी. त्यानंतर 28 तारखेला सुवर्णप्राशन समाप्ती असणार आहे. तर विनायक चतुर्थी देखील या दिवशी शनिवारच्या दिवशी असणार आहे. जून महिन्याची जी 29 तारीख आहे
या दिवशी आपण पाहू शकता शुक्र वृषभ मध्ये असणार आहे, भद्रा समाप्ती असणार आहे रविवारच्या दिवशी आणि 30 तारखेला जून महिन्याचा शेवट असून या दिवशी स्कंद पंचमी असणार आहे. घबाड प्रारंभ सकाळी 9:23 असणार आहे. संत हरबाबा यांची पुण्यतिथी देखील पंढरपूरला असणार आहे. नाथ भुजंग महाराजांची पुण्यतिथी परांडा येथे धाराशिव येथे असणार आहे. संत सुधराई उत्सव सावरगाव येथे, लासलगाव नाशिक येथे देखील साजरा केला जाईल सोमवारच्या दिवशी. तर असा हा 30 दिवसांचा जून महिना असणार आहे. काही माहिती जर राहिली असेल चुकून तर त्याबद्दल क्षमस्व. व्हिडिओला पॉज करून आपण पुन्हा एकदा ही सविस्तर माहिती वाचू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. 1 लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण होणार आहेत. त्यासाठी आपण व्हॉट्सअपवर या व्हिडिओला कमीत कमी 5 जणांना शेअर करा. भेटूया लवकरच जुलै महिन्याची माहिती घेऊन. धन्यवाद.